आनंदाच्या कोटी आनंदाच्या कोटी साठवल्या महाकोटी साठवल्या महाकोटी आनंदाच्या कोटी आनंदाच्या कोटी साठवल्या महाकोटी साठवल्या महाकोटी प्रेम चालेला प्रवाह प्रेम चालेला प्रवाह नाम ओघलवलाहू नाम ओघलवलाहू ओघलवलाहू अखंड खंडेना जीवन अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण राम कृष्ण नारायण प्रेम चालेला प्रवाह प्रेम चालेला प्रवाह नाम ओघलवलाहू नाम ओघलवलाहू घडी आहित्य परत्र घडी आहित्य परत्र तुका म्हणे समतीर तुका म्हणे समतीर घडी आहित्य परत्र घडी आहित्य परत्र तुका
आनंदाच्या कोटी साठवल्या महापोटी प्रेम चालेला प्रवाहो नाम उघलवला हो अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण प्रेम चालेला प्रवाहो नाम उघलवला हो थडी आहिक्य परत्र तुका म्हणे समतीर प्रेम चालिला प्रवाहो नाम उगलवला हो विठ्ठल 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 आनंदाच्या कोटी साठवल्या महापोटी प्रेम चालेला प्रवाहो नाम ओघलवला हो अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण थडे ऐक्य परत्र तुका म्हणे समतीर प्रेम चालेला प्रवाहो नाम ओघलवला हो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आपला अनुभव सांगणारा अभंग आहे. महाराजांचे सगळे अभंग काही उपदेश करणारे आहेत, काही आपली स्थिती दाखवणारे आहेत, काही आपल्याला आलेला दृढ अपरोक्ष अनुभव सांगणारे अभंग आहे. हा महाराजांचा अभंग सगुण भक्तिप्रेमाचा माझ्याविषयी नामाची असलेली अंतःकरणातली आस व्यक्त करणारा अभंग आहे. महाराज सांगतात यामधून या प्रवाहातून मला मिळालेला जो आनंद आहे तो पोटात आम्ही किती सामावला. ते सांगताना मग आनंदाच्या कोटी कोटी म्हणजे अनंतवाचक असं म्हणता येणार नाही, नाना प्रकारे असंही म्हणता येणार, एक प्रकार म्हणा, वेगवेगळे आनंदाचे प्रकार म्हणता येतील. असे वेगवेगळ्या प्रकारचे आनंद आम्ही पोटामध्ये साठवले आणि ते साठवले त्या आनंदाचा वापर आम्ही या नामरूपी ओघातून प्रेमरूपी साह्यानं त्या नामाला प्रेमाची जोड देत देत हा प्रवाह असा अखंड चाललेला आहे. म्हणतात लवला हो अगदी
लगबगीनं गडबडीनं, कारण आयुष्य इतकं नाही आहे आपल्याला. म्हणून अखंड खंडेना जीवन, अखंड असा प्रवास सुरू आहे. रामकृष्ण नारायण याची ओळ मात्र मी सोडलेली नाही म्हणतात. आणि हा नामाचा प्रेमाचा हात धरून चाललेला प्रवाह थडी ऐहिक्य परत्र इहलोक आणि परलोक या दोन्हीला सामावून घ्यायचा तुडुंब भरत चाललेला आहे म्हणतात. म्हणजे महाराजांचा नामाविषयीचा दृढ आपल्याला असलेला आदरही व्यक्त करतात. आणि जो आनंद आम्ही सामावला तो आनंदाची अभिव्यक्तीही सांगतात. तो आनंद कोणता असावा आणि परमार्थ हा या आनंदासाठीच करायचा. लौकिकात आनंद आम्ही अनेक आनंदाची आपण काय बघितली, मीमांसा बघितलेली आहे. पण पारमार्थिक आनंद वेगळा आहे आणि भौतिक आनंद वेगळा आहे. तुकोबारायांना जो आनंद आता हा सांगायचा आहे तो आनंद जीवनमुक्तीचा आहे. आणि जीवनमुक्तीचा आनंद हा ज्ञानरक्षा, तप, विसंवादाभाव, दुःख निवृत्ती झालेली आता सुखाचा आविर्भाव आहे. याला आनंदावाप्ती असं म्हणतात. आणि हा आनंद परमार्थामध्ये मिळवायचाही नाही आणि हा आनंद काय मिळवण्याकरता घालवावे लागत नाही. म्हणून अस्सल परमार्थामध्ये काही घालवायचंही नाही आणि काही मिळवायचंही नाही. फक्त आपली ओळख करून घ्यायची. ओळख करून घेण्यासाठीच मात्र आम्हाला काय करावे लागेल, साधना करावी लागेल. आणि मग लौकिकात आम्हाला अशी सवय लावलेली आहे, अंधाराकडून प्रकाशाकडे, दुःखाकडून सुखाकडे, तमसोमा ज्योतिर्गमय असं एक सांगितलं. इथून तिथवर प्रवास असं सांगितलं. वास्तविक परमार्थामध्ये प्रवास वगैरे काही नाही. ठाईच बैसोनी करा एक आहे त्या ठिकाणी आपली ओळख करून घ्यायची महाराज. आणि मग ओळखी सवे पावे तद्रूपता, ओळखी बरोबर आपल्याला त्या रूपाला प्राप्त व्हायचं आहे. म्हणून परमार्थामध्ये काही करणं, बोलणं, ऐकणं, सांगणं एक ठराविक हद्दीपर्यंत आहे महाराज. आम्ही हे केलं, ते केलं, हे ऐकलं, पुष्कळ लोकांचं ऐकलं, उपदेश ऐकला, सांगितलं, हे ठराविक मर्यादेपर्यंत आहे. तिथून पुढचा परमार्थ हा स्वतःच करावा लागतो. आणि परमार्थ हा स्वतःसाठीच आहे. परमार्थ हाच खरा साधकाचा स्वार्थ आहे. स्वतःचा आनंद सोडून दुसऱ्याच्या आनंदासाठी तर काहीही करावं लागत नाही, काही करायचंच नाही. मुळात स्वला ओळखणं म्हणजेच आनंद. महाराजांना स्वतःची ओळख झालेली आहे, तरी देखील त्या ओळखीतनं ब्रह्मरूप झाल्यानंतर मजा नाही म्हणतात ते. आम्हाला सगुण भक्ती प्रेमाचा आनंद लुटायचा म्हणून ते कल्पित देवभक्ताचा काय ठेवतात, एक भेद ठेवतात आणि आपल्याला काय करतात, सगुण भक्ती कशी आहे ते दाखवतात. म्हणून सगुण भक्तीचा आनंद महाराजांनी सामावलेला आहे. महाराजांनी प्रपंच भोगतानाही काय अनुभव भोगला तो विषयाचा तोही त्यांनी मांडलेला आहे. महाराजांना योगाचा आनंदही माहिती होता. महाराजांनी जो आत्मानंद मांडलेला आहे तो स्वानंदही महाराजांनी भोगलेला आहे. तुकोबारायांच्या लेखी ब्रह्मानंद, आत्मानंद, योगानंद, स्वानंद, वैषयिक आनंद हे सगळे त्यांनी पाहिलेले आहेत, अनुभूतीतून गेलेले आहेत. प्रपंच रचना ही सर्व भोगोनी, यांनी प्रपंच भोगला महाराज, त्यांना लौकिक भोग माहिती नसतील. लौकिक भोगाला ज्यांनी झिडकारलं त्याच्यापेक्षा सगुण उपासकाचा आनंद त्यांनी भोगला, देवाची सेवा केली. कारण उपासक काय करतो, देव उच्च आहे, देव श्रेष्ठ आहे असं समजून देवाची सेवा करत असतो आणि त्यामध्ये त्याला जो आनंद असतो तो आनंद वैषयिक आनंदापेक्षा उच्च असतो. त्या आनंदापेक्षा देखील महाराज योगाचा आनंद मोठा आहे. योगी हा इंद्रिय निग्रह करून आनंद मिळवतो. योगी एकटा जरी महाराज निर्विकल्प समाधीला पोचला तरी देखील त्याला निर्विषय आनंद मिळतो. पण तरी देखील तो आनंद तुकोबाराय म्हणतात माझ्या आनंदाबरोबर त्याची तुलना होऊ शकत नाही. त्याच्या पुढेही महाराज स्व म्हणजे ब्रह्म आहे हे कळणं हेही उच्च जीवनमुक्तीचा मोठा आनंद आहे. आणि त्या आनंदापेक्षाही उच्च आनंद वेदांतात हे जग मिथ्या बाधित समजून जगणं हे आनंदाचं मोठं लक्षण आहे. त्याला जीवनमुक्ती असं म्हणतात. देह असताना देह तादात्म्य रहित स्थितीला प्राप्त होणं. आणि मग अशी देह तादात्म्य रहित अवस्था महाराजांनी भोगली. इतर अवस्थेत देहाचं तादात्म्य असतं. तुम्ही आम्ही संसारिक सुख भोगताना देह तादात्म्य असतं आमचं, आम्हाला देहाचा अभिमान असतो. जीवनमुक्तीत देहाचा अभिमान राहत नाही. म्हणून परमार्थामध्ये खऱ्या आनंदाची ओळख आहे. आता खरा आनंद आणि खोटा आनंद असं काही नाही महाराज, एकच आनंद आहे. फक्त आम्ही भ्रमानं त्याला वैषयिक समजतोय, काही योगाचा समजतोय, काही नाही. एकच आनंद आहे. फक्त आनंदाचे डोही आनंद तरंग, डोहा आनंदाचाच आहे.
सोन्याची लगड, सोन्याची चीप आहे, त्याच्यापासून अनेक अलंकार केले. आमची नजर अलंकारावर जडते, सोन्यावर जडत नाही. तसं हे वैषयिक भौतिक सुखाकडे आम्ही धावतो आणि अलौकिक परमात्मा सुख मात्र मागं विसरतो. म्हणून संसारामध्ये सुखाचा आभास आहे, किंचित सुख आहे. आणि मग खरा आनंद आहे तो आनंद आम्ही किंचित केला, आभासिक केला. वास्तविक खरा आनंद स्वतःसाठीच असतो. मला काशीमध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजाला सोंग खेळ वगैरे बघायची सवय होती. त्याच्या नगरीमध्ये एक दशावतारी नाटक आलं. नाटक आल्यानंतर त्या नाटकातल्या नायकाची मुलगी, श्रेयाळ चांगुना म्हणा, रोहिदास वगैरे, हरिश्चंद्र, ताराराणी असे मोठी मोठी नाटकं असायची. मग 10 अवतारी नाटकही असायची. मच्छकुर्मशेष हे सगळे अवतार त्यावेळी करायचे ते लोक. मग त्यातल्या लहान मुलीला महाराज ताप आला. ताप आल्यानंतर ती नाटकात काम करू शकत नाही असं त्या नायकाला वाटलं आणि मग तो खिन्न झाला. तो काशीचा राजा म्हणाला, आज नाटक तर आहे आणि मुलगी तुझी काम करू शकत नाही, काय करायला पाहिजे? राजाची पत्नी राणी हुशार होती. ती म्हणाली, माझा मुलगा देखणा आहे, गोरा गोमटा आहे, त्याला मुलीचा काय द्या, वेश द्या आणि तुमच्या नाटकामध्ये एवढं कामापुरतं सामावून घ्या आणि नाटक पार पडू दे. त्या राजपुत्राला महाराज सुंदर वेश मुलीचा दिला. तो नाटक व्यवस्थित पार पडला. आणि मग त्या राणीला असं वाटलं की माझ्या मुलाचा हा मुलीच्या पेहरावातला, पोशाखातला फोटो एक काढून घ्यावा. मग त्या काळात काय फोटोग्राफर नसतील म्हणा, त्यांनी एक चित्रकार आणला आणि ते चित्र बनवून घेतलं. चांगलं सचित्र असं त्या, आता तो कोण आहे मुळात, राजकुमार आहे, पण त्याला वेश दिलेला आहे मुलीचा. आणि त्या मुलीचं सुंदर असं राजकुमाराचं चित्र काढून ते पोर्ट्रेट बनवलं महाराज आणि त्या राजाला दिलं त्या चित्रकाराने. नाटककार निघून गेले, कित्येक 20 वर्ष निघून गेले महाराज. आणि ते चित्र एका आडगळीच्या खोलीमध्ये ठेवलेलं होतं. आणि मग आता राजपुत्र हा होता, हा मोठा झाला. आता याच्या लग्नाची काय सुरू झाली, बोलणी सुरू झाली. लग्नाची बोलणी सुरू झाल्यानंतर तो राजकुमार आता मग राजवाड्याची डागडुजी करायची, रंगरंगोटी करायची, गावातली नगराची रस्ता दुतर्फा दुरुस्ती करायची. त्यात काही महाराज कलाकार आले, मोठमोठे गवंडी लोहार बनवण्यात आले. मग राजवाड्याच्या दुरुस्तीसाठी म्हणून काही वस्तू झाडाझडतीत काढायला सुरुवात झाली. आणि मग राजपुत्र तिथून जात होता. त्या राजपुत्राची खोली त्या आडगळीच्या महाराज खोलीकडे गेली नजर. आणि राजपुत्र त्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्यानं तो फोटो पाहिला. आता तो फोटो बघितल्यानंतर त्याला अशी कल्पना सुचली, असं वाटलं की लहान असताना ही मुलगी एवढी सुंदर असेल तर आता किती सुंदर असेल आणि मला हीच मुलगी पत्नी म्हणून मिळाली. आणि महाराज तो उदास झाला, खिन्न झाला. तो काही बोलेना, काही व्यवहार व्यवस्थित होईना झाले. राजा राणीलाही काही कळेना, असा का करत असेल. प्रधान हुशार होता, प्रधानाने चौकशी केली, काही कळायला साधन नाही. शेवटी राजा म्हणाला, त्याच्या मनातलं काही मनोगत तरी ओळखा तुम्ही. मग एकांतात महाराज त्या राजपुत्राला त्या प्रधानाने नेलं, विचारलं. प्रधानानं विचारल्यानंतर त्या राजपुत्रानं सांगितलं. आडगळीच्या खोलीत गेले, तिथला तो फोटो दाखवला. आणि मग महाराज प्रधानांना हसू आलं. प्रधानानं सांगितलं की युवराज म्हणाले, तुम्ही लहान असताना आपल्याकडे एक दशावतारी नाटक आलं होतं, तेवढी मुलगीला त्यांच्या ताप आला म्हणून तुम्हाला हे काम करायला लावलं. आणि हा फोटो दुसऱ्या कुठल्या मुलगीचा नसून हा तुमचाच वेश दिलेल्या मुलीचा फोटो आहे. असं ऐकल्यानंतर महाराज तोही हसला, उदासपणा निघून गेला, आनंद झाला. तो फोटो पुसला आणि त्यांना आपल्या महालात लावायला नेऊन दिला. आता मला सांगा, त्या राजपुत्राची उदासपणा घालवण्याकरता त्यानं काय घालवलं, काय आपल्याजवळ? ती मुलगी मिळवायची होती, त्यासाठी काय कमवलं काय? काहीही कमवलं नाही, काहीही गमावलं नाही. पण उदासपणा गेला का? गेला. आता आनंदी झाला. मला सांगा, उदासपणा जाण्यासाठी त्याची ओळख करून देणारा प्रधान भेटला. हा तूच आहेस, हा फोटोतली मुलगी नसून मी आहे असा आनंद झाल्यावर मात्र आनंदित झाला. आणि मग महाराज निघून गेला लग्नाच्या मग आपल्या तयारीसाठी निघून. सांगायचं हेतू काय, परमार्थामध्ये स्वच्या प्राप्तीसाठी काहीही गमावावं लागत नाही, काहीही कमवावं लागत नाही. आपण आनंदरूप आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचार. आपणच वासुदेव आहे अशा भूमिकेवर पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी मर्यादेपर्यंत सांगता येतील, मर्यादेपर्यंत बोलता येतील. टाळसुद्धा मर्यादेपर्यंत वाजवावा लागेल.
कळायची भूमिका तयार व्हायला पाहिजे. हा क्रियेचा परमार्थ झाला. करू नये असं अजिबात नाही महाराज. ज्ञानोत्तर भक्ती करावी पण कळून करायला पाहिजे. आणि कळणं सांगणं हे कुठपर्यंत महाराज? एका विशिष्ट मर्यादेपर्यंत. आणि ती मर्यादा मात्र प्रवृत्ती धर्माचं शेवटचं टोक आहे. निवृत्ती मार्गाच्या सुरुवातीला काहीही करावं लागेल. पण सगळीच सांगणारी मंडळी करतील असं नाही, करणारा सांगतोय असं म्हणायचं. एका गुरुनं शिष्याला मंत्र दिला महाराज, पाण्यावर चालण्याच्या विद्येचा मंत्र दिला. तो शिष्य महाराज चौकस होता, जिज्ञासू होता. त्यानं त्या मंत्राची पुरस्करण केली आणि खरोखर तो मंत्र सिद्ध केला. सिद्ध करून मात्र तो पाण्यावर चालायची आपली कला हस्तगत करून घेतली. आणि काही वर्षानं गुरु शिष्याला भेटले. गुरु म्हणाले शिष्याला, बाबा म्हणाले काहीतरी तीर्थयात्रेच्या निमित्तानं जाऊया दोघेजण महाराज देश प्रदेश फिरत फिरत कैक योजनांतर गेले नाही. मध्ये वाटेत एक आडवी नदी लागली महाराज. आणि मग तो गुरु काय म्हणतो की बा शिष्या म्हणाले इथं नदी आडवी आहे, पुढून साकव आहे, त्या साकवावरून आम्ही जाऊया म्हणाले. अजून फार चालावं लागेल आम्हाला, थोडा वेळ बैस. शिष्य म्हणाला, गुरुजी तुम्ही मला जो मंत्र दिला त्या मंत्रानं मला पाण्यावर तरता येतं. आता त्या शिष्याला माहिती असणार जो गुरु मंत्र देतोय तो सिद्ध केल्याशिवाय आपल्याला देणार. महाराज त्या शिष्याला असं वाटलं होतं गुरु हा मंत्र सिद्ध करून ही विद्या हस्तगत करून मग मला दिली असेल. अशा आविर्भावानं महाराज त्यानं गुरुला हाताला धरलं आणि बळेबळेच पाण्यात ओढून घेऊन गेला महाराज. शिष्याला तो सिद्ध मंत्र झाले असल्यामुळे तो पाण्यावरनं तरून गेला. गुरु मात्र बुडून मेला. गुरु सांगणारा होता आणि शिष्य काय करणारा होता? करणारा होता. मग करणारा तरतोय काय सांगणारा तरतोय? करणारा तरतोय महाराज. इथं करायची सेवा करायची आहे महाराज. सेवा केल्यानंतर तो आनंद लाभेल, त्या आनंदाला पारावर नाही. महाराज गोकुळातल्या लोकांनी पूर्वी ही सेवा केलेली होती म्हणून तिथं ब्रह्म गोकुळाशी आले, ब्रह्म अव्यक्त सांगले. आणि मग त्या आनंदाचा सगुण देवाचा आनंद हा महाराज जीवनमुक्तीपेक्षा कितीतरी उच्च आहे. म्हणून तुकोबाराया सहज मांडतात, गोकुळीच्या सुखा गवळणीने गोपाळाने महाराज हा आनंद पूर्वी ही सेवा केलेली होती म्हणून त्यांच्या गोकुळामध्ये आनंद जो व्यक्त झाले त्या आनंदाचा पारावर ब्रह्मदेवाला वर्णन करता आला नाही, शिष्याला वर्णन करता आलं. याचं कारण काय? रामप्रभू ज्यावेळी अयोध्येला आले
त्यावेळेचा आनंद ही आनंदाची एक परिसीमा आहे महाराज. आणि ही सामान्य जीवाला आटोक्यात राहणारी नाही, अमर्याद असा आनंद आहे. म्हणजे आनंदाला काय आहे, सीमा नाही. असा अनंत अखंड अजरामर आनंद सगुण भक्तीचा जर असेल, जीवनमुक्तीमध्ये महाराज सुखाला खंड आहे, भक्तीमध्ये सुखाला खंड नाही. म्हणून हे आनंदाचे प्रत्येक वेगवेगळे प्रकार महाराजांनी आपल्या पोटात सामावले. आनंद भोगणं वेगळं, आनंदी असणं वेगळं, आनंदी दिसणं वेगळं आणि आनंदरूप होणं वेगळं. तुम्ही आम्ही आनंदी असलेल्याचा भास आणतो, वास्तविक आम्ही आनंदी जे आनंद रूपातेला पोचले ते माझिया नित्यता तेने नित्यते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता माझी याची. त्याच्या नित्यतेने नित्य, त्याच्या आनंदाने ते आनंदी, असं देवाच्या आनंदानं देवाच्या सुखानं ते सुखी व्हायला पाहिजे. आणि असा सुखी झालेला पुरुष परत कधी काय होत नाही, दुःखी अवस्थेला पोचत नाही. म्हणून परमार्थ हा स्वानंदासाठी आहे, सुखाच्या आता प्राप्ती असं म्हणावं लागतं महाराज. प्राप्ती वगैरे काही परमार्थामध्ये नाही. स्वतःच अगदी अंतःकरणावर महाराज सदैव नजर ठेवत चित्त शुद्ध करत राहायचं. चित्त शुद्ध झालं की तेच चित्त स्थिर होतं आणि त्याच चित्ताचा चैतन्यात लय होतो. यासाठी आपली प्रक्रिया करत 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 राहायचं. याच्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत, फक्त साधकानं स्थिर राहायला शिकायला पाहिजे. साधक जर चंचल फिरायला लागला वैषयिक सुखाच्या मागं, कारण आम्हाला वस्तू आणि व्यक्ती भुलवतात. वस्तू निरपेक्ष आणि व्यक्ती निरपेक्ष आनंद आहे. आमचा भौतिक आनंद वस्तूवर अवलंबून आहे, व्यक्तीवर अवलंबून आहे. एखादी वस्तू गेली हातातून आम्ही दुःखी होतोय, एखाद्या व्यक्तीनं आम्हाला त्रास दिला तर आम्ही दुःखी होतोय. म्हणून व्यक्तीवर आणि वस्तूवर हा आनंद अपेक्षित असू नये, म्हणून याला निरपेक्ष आनंद म्हटलेला आहे. हा विषय निरपेक्ष आनंद आहे, पदार्थ निरपेक्ष अस्तित्व आणि ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, म्हणून त्याला सत्य चित्त आनंद असं म्हटलेलं आहे. आणि असा सच्चिदानंद पांडुरंग परमात्मा आहेत, तशी जीव देखील सगळे सच्चिदानंद व्हावेत अशी तुकोबारायांची इच्छा आहे. म्हणून लौकिक वैषयिक सुखाकडे माणसानं फार भुलू नये, कारण पशुपासून इंद्रापर्यंत एकाच कोटीतला आनंद भोगतात. पशुपक्षी जीव आहेत. तुम्ही आम्ही मानव जीव दशेत जरी मोडत असलो तरी मानव शरीर आहे आम्हाला. आम्हाला जीव म्हणतात, जीव हे पशुपक्षाला म्हटलं जातं महाराज, पण जीवापेक्षा उच्च भूमिका आमची आहे. पण तरी देखील मानवात विवेक आहे. विवेकानं महाराज ऊर्ध्वगतीला गेलं पाहिजे, उंच चढलं पाहिजे. ऊर्ध्वगमी सा विद्या या विमुक्त ये. उंच जाणं म्हणजे महाराज उत्तीर्ण होणं, अधोगामी जाणं म्हणजे अधोगती होणं. आपण ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था, सत्वगुणानं वर 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 वाटचाल करायची आणि परमार्थासाठी सत्वगुणाची वाढ अपेक्षित आहे. सत्वगुण वाढण्यासाठी चित्तशुद्धीसाठी प्रयत्न करायचे आहेत. देवासाठी प्रयत्न करायची गरज नाही, संतांच्यासाठी करायची तर अजिबात गरज नाही. आपण चोख झालं, अवस्था आपली झाली की महाराज आपल्याला व्यवस्था अनुकूल होईल अगर न होईल. परमार्थ हा मनस्थितीवर आहे, परिस्थितीवर अवलंबून नाही. कोणत्याही संतांचं चरित्र घ्या, परिस्थिती त्यांना काही बिघडू शकली नाही, मनस्थिती मात्र त्यांची त्यांनी सांभाळली. मनस्थिती बिघडल्यामुळं देवाला माणसं मारावी लागली. काय देव तिकडच मारीत आलता सरास एक सगळेच नाही. मामा कंस महाराज नात्यानं मामा असून मनस्थिती बिघडली म्हणून मारला. दक्षानं सासऱ्याला का मारला, शंकराला, भगवान शंकराने दक्षाला मारला. याचं कारण काय हो? ह्या गोष्टी अशा फक्त नात्यागोत्यात मांडल्या जातात. मनस्थिती बिघडली की संसार, परिस्थितीचा काही संसार परमार्थात उपयोग नाही. परिस्थिती सुदाम्याची महाराज फार गरीब होती, पण तुमची आमची देखील परिस्थिती त्या सुदाम्यापेक्षा बरीच चांगली आहे. पण सुदाम्याच्या मनस्थितीसारखी तुमची आमची मनस्थिती अजिबात नाही, आत्ता देखील नाही. कीर्तन सांगितलं तरी नाही, वारी केली तरी नाही, टाळ वाजवला तरी तशी आमची मनस्थिती राहिलेली. पण परमार्थ मनस्थितीवर आहे. सगळ्या संतांनी मन सांभाळलं, सगळ्या साधकांनी मन सांभाळलं आणि मनावरच आनंद अभिव्यक्त होतो. म्हणून पशु आणि इंद्र यांच्या सुखाची कल्पना फार भुलायची गरज नाही. इंद्राला आपल्या आसनावर लागलेली झोप आणि उंदराला बिळात लागलेली झोप ही सगळ्या बघायला गेलं तर तुलनेनं सारखीच आहे. फक्त आम्हाला इंद्राचं कौतुक वाटतं, उंदराचं वाटत, कारण आम्हाला उच्च भोग चांगले दिसतात. मोठ्या दुसऱ्याच्या घरातनं जाऊन आलो तर आपलं घर लहान वाटतंय का नाही हो? लहान वाटलं तरी घरात राहायला पाहिजे. त्याच्यात राहायचं काय, आम्ही आमच्या घरात राहायला पाहिजे.
मग ज्या घरात आपल्या राहायचं त्या घराविषयी आस्था असली पाहिजे. जाणीव असणं वेगळं आणि अहंकार वेगळा महाराज. जाणीव जबाबदारीची आठवण करून देते आणि अहंकार मात्र जीवाला काय करतो, भ्रम निर्माण करतो. म्हणून फार अहंकार येईल असंही धन नको, फार अहंकार येईल असा विशेषही नको, फार अहंकार येईल अशी सत्ता संपत्ती, या गोष्टी सगळ्या मला अहंकाराला काय करतात, याच्या आपल्याकडे यालाच अभ्युदय असं म्हणतात. म्हणून नाथ बाबा भागवतात सांगतात, दोनच खऱ्या अवस्था आहेत. उद्धवा जगी पाहता दोन अवस्था, एक वैराग्य एक विषयासक्तता, तिसरी अवस्था तत्वता सर्वता नलगेची. एक वैराग्य अवस्था आणि दुसरी विषयासक्तता. हे सोडलं तर दोन अवस्थाच आहेत, याच्या पलीकडे काही नाही. एक विषयासक्त जीव आहेत आणि एक वैराग्यवान आहे. ज्याच्याजवळ प्रबळ वैराग्य आहे तो विषयाला टाकून देवाकडे गेला, आणि ज्याच्याकडे महाराज प्रबळ वैराग्य नाही तो वैराग्याच्या अभावामुळे विषय भोगत अहंकाराने महाराज अधोगतीला गेला. म्हणून परमार्थता ज्याला अस्सल परमार्थ करायचा आहे त्यानं अहंकार असते सगळे विशेष सोडत जायचे, देहाचे अहंकार. आणि मग हे अहंकार महाराज वास्तव आनंदाला काय करतात, झाकतात. म्हणून हे सुख कुठून येतं याच्याकडे बघलं पाहिजे. पहिले तोनी पाठीमोरे ठाके, आपण याते आपण देखे, देखत खेवळके म्हणे हे तत्व मी. सूर्यापासून आलेला कवडसा कवलातून छिद्र पाडून खाली पडतो. त्यानं मागं फिरून वळून बघितलं तर मी सूर्यापासून आलो ही जाणीव झाली तर त्याचा अल्पज्ञ, त्याचा उजेड, त्याचं ते गोल, त्याचं चित्र हे सगळं व्यापक होऊन जाईल. म्हणून व्यापक होण्यासाठी आपण मागं फिरलं पाहिजे. आम्ही संसारात बहिर्मुख म्हणून फिरतोय, आम्ही बहिर्मुख न होता अंतर्मुख होऊन फिरलं पाहिजे. कोंड कोंडून धरीन जीवे देह भावे. आपला आनंद स्वतःचा आपण जाणण्यासाठी महाराज. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं, किंचित सुखाचा धरला अभिलाष तेने बहुनाश केला पुढे. किंचित सुखाचा अभिलाष धरलेला किंचित सुख भामतीकार म्हणतात. वास्तव सुख नाहीच पण किंचित आहे. ते किंचित का म्हटलं, सुखाचा आविर्भाव आहे म्हणून. आरशात जो आम्ही दिसतो, इथं फेटा बांधलेला आहे, आरशात तसाच फेटा बांधलेला दिसतो. याचं कारण काय, प्रतिबिंब आहे दिसलं म्हणून मानायचं. वास्तविक प्रतिबिंब निर्माण झालेलंच नाही, आरशाच्या उपाधीमुळे दिसलं. तसं संसारात जे सुख आम्हाला भासलं ते वास्तविक आपलंच आतलं सुख आहे, पण भ्रमानं ते माझं आहे असं आम्हाला काय मूळ आत्मस्वरूपाचं आहे आम्हाला कळत नाही, आणि ते वैषयिक आहे असं वाटलं म्हणून आम्ही भुललो. वास्तविक एका पुरुषाला व्यवहाराची काही जाणीव नव्हती महाराज. व्यवहार कधी केलाच नव्हता, व्यवहारशून्य असा एक मनुष्य होता. त्याला त्याच्या बायकोनं बाजाराला पाठवून दिला. बाजाराला पाठवून दिल्यावर त्याला काय बाजार आणायचा माहितीच नाही. मग पैसे घेऊन गेलेला तिथं बाजारात चर्चा सुरू, आज बाजारात कारली चांगली आलेत, कारली चांगली आल्यात, अमुक गावचं माळवं असतंय चांगलं आहे, कारली गोड आहेत असं. सगळ्यांनी कारली गोड आहेत म्हटल्यावर, कवडी आहेत असं म्हटल्यावर त्याने पिशवी भरून कारलीच घेतली महाराज. आणि मग दुसरा बाजारच घेतला नाही. घरला आला. घरला आल्यावर मालकीनेला म्हणाला की कारली सगळी गोड आहेत म्हणत होती, याची भाजी कर, गोड भाजी होईल म्हणाला. ती म्हणाली गोड होईल खरी, पण मी देतेले टिप्पण एवढं किराणा मालाचं आणल्याशिवाय गोड होणार. तिने महाराज तीळ गुळ दिला, बाजार सगळा मसाल्याचा लिहून दिला, आणि मग ते टिप्पण दिलं. ती घेऊन आल्यानंतर आणलेला सगळा गोड तीळ महाराज लावून त्यानं मिक्सरला म्हणा पाट्याला वाटून त्या कशात घातलं, कारल्या. ते जेवाय बसल्यावर महाराज त्याला प्रचिती कशाची आली, कारलं गोड आहे याची आली. कशामुळं, गूळ त्याला लागणारे पोषक पदार्थ घातल्यामुळे ते कारलं काय झालं, गोड झालं. वास्तविक कारल्याची गोडी काय गुळाची गोडी. तसं आमच्या संसारात जे आम्ही सुख भोगतोय ते देवाचं काय, विषयाचं. देवात शिरलेला आहे अंतःकरणात, त्याला कुटस्थाचं प्रतिबिंब असं म्हणतात, त्याला चिदाभास म्हणतात. आणि तो चिदाभास जीव आहे त्यालाच ज्ञान होतं महाराज, बुद्धीला ज्ञान होत नाही. बुद्धी जड आहे, सगळी इंद्रिय जड आहेत. कर्मेंद्रियाचा आनंद हा जड आहे, त्याच्यापेक्षा ज्ञानेंद्रिय सूक्ष्म आहेत, त्याचा आनंद थोडासा उच्च आहे, पण तोही जडच आहे महाराज. शेवटी डोळ्याला ज्ञान होतं का, डोळ्यांनी दिसतं. डोळ्याला दिसलं असं झोपल्यावर असं फाकल्यावर दिसलं असतं. कानाने ऐकू येते, कानाला ऐकू येत. कान हे इंद्रिय जड आहे, त्याच्या आत कोणतरी ऐकणारा असला पाहिजे. म्हणून चाले हे शरीर कोणाची सत्य, त्याच्या मागे सत्ता आहे आणि ती सत्ता आनंद रूप मानायची. त्यामुळे आम्ही आनंद देतो. त्याच्या आनंदाने, त्याच्या आवडीने आवडी तरी, त्याच्या आवडीनं आवड आहे, त्याच्या आनंदानं आम्ही आनंदरूप आहोत. पण असा आनंद कधी न संपणारा आहे, त्या आनंदाला कधीच महाराज काय नाही,
अंत नाही म्हणून ते सांगतात. नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे ते क्षीण, जेथेन सरेच वैकुंठ भुवन, शेषशाही त्रिकुट भुवन हो, निगो म्हणून या त्या गीती परवते. म्हणून लौकिकातले वैश्विक आनंद आपण अजिबात महाराज तिकडं ढुंकूनही बघू नये. हे आनंद सातिशय आहेत, क्षय अतिशय दोषाने युक्त आहेत, परिणाम ताप संस्कार दुःख देणारे आहेत. म्हणून या सुखात जो रममान झाला तो महाराज एवढ्या मोठ्या सुखाला चमला. म्हणून यानं काय मिळवायचं आहे महाराज, एवढा मोठा टप्पा गाठायचा त्याने हे मोह टाकले पाहिजे. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट निजसुख. अवीट निजसुख आपलं साधण्याकरता या सगळ्यांचा असते असते आमच्याकडून काय झाला पाहिजे, त्याग झाला पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात हे लौकिकातले सगळे आनंद फटकळ आहेत, याच्याकडं फार आश्वासून राहायचं नाही. आणि शेवटी निमित्तावर आधारलेलं सुख आहे. निमित्त गेलं की सुख गेलं. गाडी घेतली आनंद वाटला, घर बांधलं आनंद वाटला, मुलाचं लग्न झालं आनंद वाटला, मनासारखं सगळं झालं आनंद वाटला. मनाच्या विरुद्ध झालं लगेच महाराज काय होत आहे, दुःख होत आहे. मग महाराज अनुकूल प्रतिकूल भाव बदलत राहतो. हे अनुकूल प्रतिकूलतेवर सुख आहे. आणि अनुकूल प्रतिकूलता जिथं मिटते तो खरा आनंद आहे. ज्या आनंदाला अनुकूल प्रतिकूल भाव अजिबात नाही. आणि हा अनुकूल प्रतिकूल भाव मिटवला महाराज अज्ञान घालवून संतांनी. म्हणून प्रत्येक संत आहे त्या स्थितीत कसे आहेत, समाधानी आहेत. ठेविले अनंते ऐंशीची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान. हेच तुकोबाराय म्हणतात. आणि त्यांची पत्नी मात्र काय म्हणते, घरात पैसे नाही, खायला काही नाही, मुलं रडतात, लिहायला नेसण्याकरता काही नाही. राजाई नामदेवांना हेच सांगते, चोखोबारायांची पत्नी हेच सांगते, गोरोबा काकांची पत्नी हेच सांगते. हे सगळे संत आनंदाची ओळख झालेले, आनंद त्यांनी स्वरूपता जाणलेला. आनंद मांडणं वेगळं आणि आनंद जाणणं वेगळं. बालकवीने महाराज आनंदावर किती कविता लिहिल्या. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे, श्रावणमासी हर्ष मानसी, पुष्कळ मांडलं. पण महाराज एवढ्या मोठ्या कवीला देखील कित्येक पुरस्कार मिळाले, पण त्यांना देखील शेवटी आत्महत्या करून मारायची वेळ आली. कोणाला, बालकवीला. आणि तुकोबारायांनी आनंद मांडला का आनंद तो जाणला हो, जाणला आनंद. आनंदाचे डोही किंवा तुका म्हणे खातो, आनंदाचे लाडू नका चरपडू घ्या रे तुम्ही. तुकोबाराय ते सांगतात, तेची येता ती ढेकर, येतात ते ढेकर. जे महाराज आपण सेवन केले त्याचंच ढेकर येतात. सेवितो हा रस वाटेतो अनिका. आपण जो रस सेवन केलाय त्याचाच ढेकर येतो. तुकोबारायांनी महाराज आपली अनुभूती सांगितलेली आहे. आमची अनुभूती ती नाही महाराज,
आम्ही ते सेवनही केलेलं नाही आणि आम्हाला ढेकर येतोय दुसराच, पण आम्ही सांगतोय. माळ घातली तरी महाराज आम्हाला तसले कधी ढेकर आले का? आला तर जेवणाचाच, खाल्या पिलेल्याचाच ढेकर आला आम्हाला का? आमचा अनुभव सांगण्यासारखा नाही महाराज. इथं रावणो लोकसुंदर हा राक्षस योनी जन्माला येऊन रावण बुद्धिमान होता, वेदाची खंड केली, भगवान शिवाची भक्ती इतकी मोठी केली, दिसायला सुंदर होता, ज्ञानी होता, पण एक चुकी इंद्रियाधीन होऊन केली. त्याला त्याच्या घरच्या भावानेही चांगलं म्हटलं नाही. कुठं जाईल तिथं त्यानं सांगायचा प्रयत्न केला, पण कुणी त्याला चांगलं म्हटलं नाही. शेवटी सोन्याची लंका होती, ते का आमच्यासारखा असा रेशनच्या पाळीला उभारणारा होता? कुचकं गहू खाणारा नव्हता रावण महाराज. सोन्याच्या लंकेचा मालक असून देखील सीतादेवीला नेल्यामुळं महाराज बिभीषणही चुकीचं म्हणाला, कुंभकर्णही त्याला चुकीचं म्हणाला. मला म्हणायचं आहे की परमार्थता तुम्हाला अभ्युदय नको असा म्हणणारा महाराज कोणी महाराज भेटला तर त्याचं ऐकायचं नाही. परमार्थ करत असताना संसार सोन्यासारखा असला तरी हरकत नाही, फक्त बुद्धी नाही फिरली म्हणजे झालं. काही स्थिर राहील काही अरिष्ट न येईल. की नाथ बाबांच्या घरात रोज 1.25 मन डाळीचं पुरण शिजायचं, म्हणजे पोळ्या किती होत असते तेवढ्या लोकांना सोन्याच्या ताटात, सोन्याच्या पाटावर चांदीच्या टेकायला पाट असायचे, एवढ्यांना जेवण वाढलं जायचं. त्या नाथ बाबांना महाराज कधीही पैशाचा, तुकोबरायांच्या घरामध्ये जेवणाची मारामार महाराज, पण त्यांना देखील कधी अडचण आली नाही. सांगायचा हेतू काय? रावण एवढा बलाढ्य होता, संसारिक मोठा, त्याच्यासारखा सोन्याचा संसार कोणाला करता आला नाही. पण त्याची बुद्धी मात्र निश्रेयस, ज्याला मोक्ष असं म्हणतात, ज्याला निवृत्ती मार्ग म्हणतात, आता तो ब्रह्म जिज्ञासा, दोन्ही समान हात धरून चाललं पाहिजे महाराज. इकडं अभ्युदयही बरोबर पाहिजे, निश्रेयसही बरोबर पाहिजे, प्रवृत्तीही बरोबर पाहिजे, निवृत्तीही बरोबर पाहिजे. परमार्थ करण्यासाठी इकडं महाराज शेती विकायची गरज नाही, भिकेला लावायची कोणाला गरज नाही. भिकेला कुणाला लावायचं? वासनेला लावायचं का आम्ही भिकेला लागायचं? शुकाचार्यांनी वासनेला भिकेला लावलं, तुकोबारायांनी वासना जाळली, वासनेचं बीज जाळलं, घर जाळलं नाही महाराज. त्यांनी ते लिहिलंय. कारण जीवनमुक्त पुरुषाला काही क्रिया संभवली तर त्या क्रियेचं त्याला काय वाटत नाही, विशेष वाटत नाही. त्याच्या मागं मुलं असली काय, गेली काय, कारण त्याचे बालोन्मत्त पिशाच्यवत. गजानन महाराज शेगावकर कसे वागायचो? उकिरड्यावर पडलेली शीतं खायची. ज्यांचं मनच नष्ट झालेलं आहे त्यांना नष्ट मानस म्हणतात. ज्याचं मनच परिपूर्ण चैतन्य झालेलं आहे अशा पुरुषाचे व्यवहार तुम्ही विधी किंकरात मोडायचे नाहीत. त्यांना धर्मशास्त्र सांगायचं नाही, त्यांना हे करा, तमुक करा, अमुक करा, त्यांना हे कात्या हाय, अजून हे हाय, हे धर्मशास्त्र पंचांग त्यांना सांगत बसायचं नाही. त्यांच्यासाठी विधी नाही. विधी कुणाला महाराज? पामर लोकांच्यासाठी विधी. म्हणून हे सगळं अभ्युदयही चांगलं पाहिजे आणि निश्रेयसही चांगला पाहिजे, इकडे भोगही चांगले पाहिजेत आणि मोक्षही चांगला पाहिजे महाराज. भोग तुम्हाला तुमच्या प्रारब्धानं मिळतील, हे बाह्य प्रारब्ध आहे, आणि मोक्ष तुमच्या स्वतःच्या क्रियमानावर आहे. तुम्ही नाहीच चांगलं केलं तर मोक्ष कसा होईल? म्हणून खरं प्रारब्ध जगतो तो जीवनमुक्त जगतो. माझ्या नशिबात असेल तर साप चावल म्हणून जर बिळात हात घालून जर मी बसलो, नाक गेलेला बघून जर मी हात घातला तर चावायचं राहील? त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. हे क्रियमान मी करायला पाहिजे का तिकडं जाऊन चालेलो? एखादी भिंत पडायला गेलेली आहे, नशिबात असेल तर मी मरण म्हणून झोपून चालेल त्याच्याखाली? क्रियमान चुकीचं करून प्रारब्ध म्हणायचं नाही महाराज. आणि आता जी रडणारी मंडळी सगळी आहे संसारात, ती क्रियमानात चुकलेली आहेत का बरोबर आहे? ते चुका झालेलीच रडतात महाराज. म्हणून क्रियमान चांगलं पाहिजे, आता कृती चांगली पाहिजे, आणि ज्याची कृती चांगली आहे त्याचा परमार्थ चांगला. तुकोबारायांच्या घराण्याचा काही संबंध नाही, नाथांच्या घराण्याचा काही संबंध नाही. त्यांचा उदो उदो करावा हेही एका उंचीपर्यंत ठीक आहे, पण तुका म्हणे तिथं माझं नाव काय येऊ नये, तिथं एकनाथ म्हणे काय येऊ नये, तिथं अमुक म्हणे काय येऊ नये, का त्यांच्यासाठी लिहिलंय महाराज? का एकट्या तुकोबारायांचा पांडुरंग परमात्मा आमचा नाही? या भूतळावर राजहंसाचं चालणं तेवढं चांगलं असेल तर मग भूतळीची नी मुंगी चाले काय? माऊली म्हणतात या मुंगीनं चालू नये काय त्यावर? तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत, पण त्या अनुभवाला आम्ही काय म्हणलं कवटाळलं पाहिजे, म्हणजे संकोचून लहान राहता कामा नाही. म्हणून आम्हाला प्रारब्धानं संसार जरी चांगला दिला, एखादा म्हणत असेल तुमचं पैशानं पोट भरलंय म्हणून आता कीर्तन करता, तसं नाही महाराज. त्याला सांगायचं पैसे पैशाच्या ठिकाणी व्यवस्थित आहे आणि मी माझ्या भजनाच्या ठिकाणी व्यवस्थित आहे. नाथांना पैशानं काही बिघडलं नाही. बिघडला रावण, सुंदर होता, ज्ञानी होता, म्हणून अतिसुंदर ज्ञानावर विश्वास ठेवायचा. तो विद्वान असेल पण तो भक्त असेल असं सांगतात. बिभीषण महाराज सुंदरही होता, ज्ञानीही होता आणि भक्तही होता.
ती त्याच्या भाग्यानं लंका त्याला नंतर मिळाली, पण एक क्षणभर देखील रामनामापासून तो विन्मुख झाला. खरा परमार्थ त्यानंच सांभाळायचा, सोन्यात राहिला तर राम विसरायचा नाही. यालाच पक्का संसार, पक्का परमार्थी असं तुकोबाराय म्हणतात. नाताना हेच अलिप्त कमळ जळी जायचे. म्हणून सत्यवादी करिता संसार सकळ, सत्यवादी पुरुष संसार असा करतो की त्याला दोन्ही ठिकाणी व्यवस्थित राखतो. असं ज्याला राखता आलं महाराज त्याला भोग आणि मोक्ष ही दोन्ही कुळ सारखीच आहेत. तिथं सांडी मांडी परते टाकी वासुदेवन. काय सांडायचं सांगा की इथं काय खायचं आम्ही सोडलं, नको ते खायचं नाही म्हणून शाकाहार स्वीकारला. शाकाहारात सुद्धा महाराज रोज मिष्टांना जर आम्ही पंक्ती खाईत बसलो तर झोप येईल का अभ्यास करील? झोप येईल. झोप येऊन इतकं खायला पाहिजे आणि शरीराला तप करण्यासाठी पहाटे उठवायला पाहिजे 4ला. काय महाराज पोट बिघडून उठलेलं परमार्थात जमतंय का? आपले आपण अभ्यासाला म्हणून उठलं पाहिजे, आपले आपण अभ्यासाला उठलं पाहिजे. आणि असा सावध साधक दक्ष जागृत पाहिजे महाराज साधक. असं साधकानं जागं राहून शाकाहारात सुद्धा मला कसं मोजकं खाता येईल, आहार तरी शिविजे, हां तो मितेला मोजका असला पाहिजे, धातुसाम्य संचल पाहिजे. इकडं झोपही लागली पाहिजे, इकडं परमार्थही झाला पाहिजे, इकडं संसारही झाला पाहिजे. आम्ही सगळे संसारी लोक आहोत. परमार्थ करत असताना याचा त्याग करायची गरज नाही. म्हणून कोणताही आनंद महाराज घाणेरडा नाही. उगाच लिहिलंय शास्त्रानं, हा प्रवृत्तीतला आनंद, हा निवृत्तीतला आनंद. फक्त काय झालंय, रस्त्यावरलं शेण उचलताना माती सकट येतंय, त्याला शेणही म्हणता येत नाही, मातीही म्हणता येत, त्याला मिश्रित येतंय. म्हणून संसारातलं सुख हे दुःख मिश्रित आहे आणि हे कळणाऱ्याला कळतंय म्हणून त्यांनी मांडलं. दशरथ राजा कसा रडत आणि कुठं रडत आहे रामायणात कुठं लिहिलेलं नाही, पण ते कोण ओळखत होते हो? वशिष्ठ मुनी ओळखत होतं. 700 राण्या असून पट्टराण्या असून मुलबाळ नव्हतं. आणि मग मूल नाही म्हणून पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. एवढा वैभवान दशरथ राजा महाराज त्यांच्या कुंडलीमध्ये रोहिणी नक्षत्र आले म्हणे. शनी महाराज येणार होते आणि मग रोहिणी नक्षत्र त्यांच्या कुंडलीमध्ये शनी योगावर आलं होतं. ते सांगितलं वशिष्ठाने. पहाटे उठले महाराज, आंघोळ करून जे रथ झंपला ते चंद्रावर रथ घेऊन गेले आणि तिथं सांगितलं रोहिणी कुठं नक्षत्र आहे तेवढं दाखव, तिथनं बाणानं पाडतो म्हणाले. आता महाराज हे अजून यान जाईन आमचं विज्ञानाचं सरळ तिथं. त्या काळात तो राजा स्वतः रथानं तिथं जाऊन ते रोहिणी नक्षत्रच पाडतो म्हणाला. म्हणजे माझ्या राशीला शनी यायची गरज. एवढ्या बलवान राजाला सगळं करता आलं पण मुलबाळ झालं नाही. संतती नाही म्हणून दुःखी होता. एवढा मोठा राजा, कुणाला संतती आहे संपत्ती नाही म्हणून रडतात. तो राजा रडत होता. हे वशिष्ठांना कळालं म्हणून वशिष्ठांनी सांगितलं, बाबा मूल नसलं तरी हरकत नाही, तुझ्या भाग्यानं पुढं तुला होईल. पुढं शृंगी ऋषींच्या भाग्यानं महाराज पुत्र संतती झाली. म्हणजे संतती नाही म्हणून रडणारे काही आहेत, संपत्ती नाही म्हणून रडणारे असे व्यभिचार दोष आहेत या आनंदामध्ये. सार्वजनिक सांसारिक आनंद हा फलाचा आभास आहे, सुखाचा आभास आहे. यामध्ये शहाण्या माणसानं फार रमू नये. तुकोबाराय सांगतात, असले अनेक आनंद माझ्या पोटात सामावले. आता परमार्थातलं पोट म्हणजे खाणारं पोट नव्हे, अंतःकरण पोट म्हणायचं. परमार्थात मन हे पोट आहे, त्या अंतःकरणात हे आनंद आम्ही सगळे जाणले. पण या सगळ्या आनंदांना सामावणं हे साधीसोपी गोष्ट नाही महाराज. आनंद अंगात सामावता येत नाही, तो बाहेर पडतो. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी. तरुणपणा आला तर महाराज आठवणी वेठवणी बांधिला मुंडासा फिरत असे म्हैसा जनामध्ये हाती दीडपान वरती करीमान. कुणाला मानत नाही. एखादा सर्कशीतला आपला प्राणी फिरावा, रेडा फिरावा असं फिरतात महाराज. कुणालाही विचारत नाहीत. विषयासक्त माणसं. ज्याच्याकडे सत्ता आहे तो कुणाला विचारत नाही, ज्याच्याजवळ संपत्ती आहे तो कुणाला विचार. हे लौकिकातले आनंद जर महाराज एवढे जबरदस्त असतील तर वैषयिक आनंद किती त्याच्यापेक्षा, स्वर्गातले आनंद किती उच्च असतील. जे विटेना सरे जे भोगितयाचे पवाडे पुरे, जे महासुखाचे सोयरे भावंडची. ब्रह्मसुखाचं धाकटं भावंड म्हटलं तर स्वर्गसुख. एवढं स्वर्गसुख मोठं आहे महाराज. पण तिथल्या देखील सुखाला काय आहे? अधोगती आहे, परिणती खाली येण्याची आहे. म्हणून ते पुण्यमासाद्य सोरेंद्रलोक, हे सगळे इंद्रलोक वगैरे पितरलोक वगैरे हे सगळे महाराज क्षिणे पुण्यमरते लोकम विशंते. पुण्य संपल्यानंतर खाली येतात. म्हणून चांगदेव महाराज म्हणतात, इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. चांगदेव महाराजांचा एकच अभंग आहे महाराज, त्यातलं एक प्रमाण आहे.
म्हणजे एवढ्या मोठ्या योगी पुरुषानं मांडावं. हे सगळे आनंद भोगण्याकरता गेलेले लोक आहे, म्हणून आनंद भोगायचा नाही. भोगला जाणारा आनंद हा उरबाडून घेतला जाणारा असतो आणि मग त्यामध्ये दुसऱ्याचा नाश होतो. म्हणून आपल्या आनंदासाठी दुसऱ्याचा काय करू नये, ऱ्हास करू नये. मानवाला दुसऱ्या जीवाच्या दुःखानं आपल्याला दुःखी होता आलं पाहिजे, याला मानव म्हटलेलं आहे. दुसऱ्याच्या दुःखात आपल्याला आनंद होता कामा नाही. माणसं महाराज अगदी सामान्य गलीत पाणी जरी आलं तरी माणसं सांगायला धजत नाही. पुढल्याच्या बरोबर भांडण झालेलं असतंय. बिन पाण्याची राहावीशी इच्छा असते कुणाची. मला सांगा असं म्हणे, मग आता ही माणसं मुक्त होतील, वैरी असे काय असे ना, आपण गलीत उभारायचं पाणी आल्याच्या वेळेला म्हणायला काय हरकत आहे महाराज. हे चोरून जरी ऐकलं तर ते खटका मारून सुरू करतील. म्हणून आनंदासाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. आनंदासाठी निरपेक्ष सापेक्ष आनंदच ठेवायचा नाही. आपल्याला समोरच्या माणसाला जर सुख देता येत नसेल तर निदान महाराज काय करायचं आहे, त्या सुखासाठी आपल्याला जे काही दुसऱ्याच्या दुःखात आपण महाराज दुःख कातर झालं पाहिजे, दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला आनंद झाला पाहिजे. ही एक मानवता आहे. म्हणून मानवी आनंद जो आहे तो आनंदही महाराज आम्ही जर सुखानं भोगू शकत नसेल तर महाराज पारमार्थिक आनंद आम्ही काय भोगू, तो पारलौकिक आनंद आहे, त्याची अजून ओळख झालेली. म्हणून तुकोबाराय सांगतात हे सगळे आनंद आम्ही सामावले. आणि आनंद सामावणं अवघड, आनंद भोगणं सोपं. त्यापेक्षा महाराज ते आनंदाला जाणणं फार त्याच्यापेक्षा अवघड. महाराज म्हणतात ते सगळे आनंद आम्ही पोटात ठेवले आणि एकच आनंद त्यातून बाहेर काढला. प्रेम चालिला प्रवाहो नाम ओघ लवला हो चाल
अनंत जन्मामध्ये जे भोगाचे संस्कार झालेले आहेत मला ते मानवी शरीरामध्ये आहेत. त्यामुळं अनेक जन्माच्या अनेक कर्माचे भोगाचे भक्त भोगाचे संस्कार लपून आहेत आणि त्या वासनारूपी उद्भूत झाले.
अनेक योनीमध्ये जे जे काही संस्कार आपण घेतलेले आहेत ते घेऊनच मानव जन्म झालेला आहे. मानवी जन्मामध्ये सगळ्याचे संस्कार आहेत महाराज. 84 लक्ष योनीचे सगळे संस्कार मानवात आहेत. म्हणून काही मांजराचे कुत्र्याचे असे संस्कार आहेत महाराज. हे काही टीका म्हणून सांगते असं नाही, प्रत्येकाच्यातच आहे. मग अगदी हे संस्कारावर मात कधी करता येईल? अभ्यासानं होईल महाराज. एक अभ्यास आणि एक वैराग्य, दोनच गोष्टी मानवाला यातून वर निघू शकतील. म्हणून मुक्त होण्यासाठी आपण प्रयास करायचा, साधना करायची आहे. साधना करत असताना आपलाच आनंद आपल्याला ओळखून घ्यायचा आहे. ओळखीसाठी फार काही कष्ट करावे लागत नाहीत. आपण चोख राहायचा प्रयत्न करायचा. चित्तावर पापाचे संस्कार आहेत ते महाराज आवडल ते करत बसायचं नाही. मनाला आवडल ते करतच बसून आम्ही ह्या अवस्थेला आलेलो आहे. शास्त्र सांगतंय त्या शास्त्राचं ऐकायचं. संतांच्या वचनावर विश्वास ठेवायचा. वचनी आवडी संतांचे. संत आपल्याला कल्याण करतात, श्रुती कल्याण करणारे आहेत. त्यांचं ऐकत ऐकत इथपर्यंत जायचं. म्हणून त्यांनी कितीही सांगितलं तरी महाराज जीवाचा प्रवास अधोगतीकडे लवकर होतं. नको तिकडं जीव जास्त धावतो. पाहिजे ते करा म्हटलं तर कष्ट होतात. आणि कष्टाचा मार्ग आहे त्यागाचा. आणि जो विना कष्टाचा भाग आहे तो भोगाचा. भोगाकडे माणसं जास्त धावतात, त्यागाकडे जास्त धावत. जैसे खालारा धावे पाणी भ्रमर पुष्पाचे घाणे नाना सुतला सांजावणी वत्सू जैसा. शिखरावरून पाणी खाली जास्त घरंगळत येतं. तसं जीवाला लवकर आनंद जो भोगायचा असा वाटतो तो वैषयिक वाटतो. मग खाण्यापिण्यात आनंद शोधतात. डोळ्याचे आनंद, कानाचे आनंद, बोलण्याचे आनंद, मग हे सगळे आनंद महाराज, रसाचा आनंद, अनेक वेगवेगळ्या आनंदाचे महाराज जीव काय होतात, पंगीस्त होऊन जातात. आणि मग या जड आनंदात जर मला जीवाला एवढं बांधून ठेवण्याची शक्ती असेल तर मग याच्यापेक्षा इंद्रिय निग्रहाचा आनंद किती मोठा असेल, त्याच्यापेक्षा योगाचा आनंद किती मोठा असेल. आणि या योगाच्या आनंदापेक्षा देखील तुकोबारे सांगतात, समाधीचे सुख सांडा ओवाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. नामसंकीर्तन, कीर्तन म्हणजे हे कीर्तन नव्हे, ज्याचं त्यानं आपल्या चित्त स्थिर ठेवून केलेलं नामस्मरण त्याला नामसंकीर्तन म्हटलेलं. ते त्या कीर्तनामध्ये महाराज किती सुख असेल. आणि मी या कीर्तनातही विषय सुख प्रतिबंध करते. हे नामदेवरायांचं सांगणं आहे. कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले. तिथं सुद्धा महाराज विषय सुख. मग असं मला म्हणायचं आहे, आपण तीर्थयात्रा करतो, इकडे तिकडे फिरतो, गंगेत स्नान केले की महाराज पाप जातं असं धर्मशास्त्र सांगतं. खरं आहे, पण पाप जाईल हे खरं आहे. पण मला म्हणायचं आहे, गंगेच्या पोटाला आलेल्या भीष्माचं जर कर्म चुकलं नाही, पोटाला आलेला जास्त जवळचा का आम्ही जवळचे, त्याला शरपंजरावर पडायची वेळ आली. तो पोटाला आलेल्याला कर्म सुटलं नाही आणि आम्ही कवा तरी आता हे 6,000 5,000 भरून जाणार, तिथं कोणाच तरी उसणं घेऊन मग आम्ही ते परत देतच नाहीत महाराज मुस्लिमच्या. आणि मग तिथं आंघोळ करून येऊन मग देश बदलला तर बुद्धी बदलेल काय? माणसं आहेत तिथं बुद्धी बदलाय पाहिजे. मला इथं चोरी करायची सवय आहे आणि पंढरीत गेल्यावर मी चोरी बंद करायला पाहिजे काय? नुसतं वारी म्हणून जायचं तिथं. देश बदलून स्वभाव बदलत नसेल तर तीर्थयात्रा उपयोगाची. स्वभाव बदलत असेल तर तीर्थयात्रा करा. आणि स्वभाव जर बदलला नसेल, अजून महाराज 108 वेळा जरी काशीला गेलं तरी काशीही महाराज काशी दगडासारखीच वाटत असेल, गंगा पाण्यासारखीच वाटत असेल, तर तीर्थयात्रेचं यात्रेचं फळ काय? ते आध्यात्मिक आधिभौतिक या घटना अधिभौतिकता निघून आध्यात्मिक दिसली पाहिजे. काशी आध्यात्मिक दिसली पाहिजे, पंढरी आध्यात्मिक दिसली पाहिजे. म्हणून दृष्टी बदलायची आहे. डोळ्याचं ऑपरेशन करायची गरज नाही, दृष्टिकोन बदलायचा. आपण ज्या दृष्टीनं बघतोय जगाकडं, जग हे नारायण आहे, जग वासुदेव स्वरूप आहे. पण कोणाची स्पर्धा, असूया, तिरस्कार हे करत बसण्यापेक्षा हे महाराज इथं आलं तरी मन विषय सुखात गुंतलेलं असेल तर आम्ही पक्के संसारी आहोत समजायचं. म्हणून हे त्रिपुटीगत सुख आहे. हे भोग्य भोगता भोग असं भोगलं जाणार आहे. यातून एकमेकात स्पर्धा आहे महाराज. उच्च भोग वाटतात, इंद्राचे भोग याच्यापेक्षा, इंद्राला सुद्धा त्याच्यापेक्षा उच्च देवाचे भोग बघून अतिशय महाराज काय होतो, तळमळ वाटते. असे अनेक म्हणजे असं रेसकोर्सच्या घोड्यासारखी स्पर्धा आहे महाराज जीवघेणी. म्हणून कबीर महाराजही म्हणतात की इथल्या सुखाला महाराज काय आहे, आमिष आहे. ते सांगतात मासे धरण्यासाठी त्या गळाला काय लावतात, तो
ते तर मला काय मुळात माहिती नाही, पण ऐकलेलं वाचलेलं सांगतो. काही आमिष लावतात त्यात गांडूळ तोडून लावतात असं म्हणतात. आता मग त्या आमिषाला भुलून काय येतोय हो, मासा येतो. मग ते गांडूळ जे आमिष लावायचं आहे ते सुद्धा भरपूर पाहिजे नाही माल. ते कमी असलं तर काय करता येतो, ते गांडूळ अर्ध तोडून लावायचं त्याला. म्हणजे माल पुरवठा आला पाहिजे. आपण जे गोळा करायचं आहे ते महाराज, आणि मग त्या पद्धतीने महाराज मग गळाला लावून ते सोडतात. त्या गांडुळाचं मनोगत सांगतात कबीर महाराज. ते गांडूळ माशाला सांगतं, तू मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए. मी अर्धा झालोय तुझ्यासाठी. तू आता है मेरे लिए लेकिन बाहर खडा है तेरे लिए. मी तुझ्यासाठी आधी अर्धा झालोय बाबा. तू माझ्या मरणाची वाट, मला तरी निर्माण अडकलेलं हे तू बघ, आणि तू आपलं दुःख काय कर, यातून जाण आणि तू मागं फिर. आणि ते खाण्यासाठी महाराज काय करतोय, हा मासा धावतोय. अडकल्यानंतर महाराज मग आम्हीच्या अशा गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावेन मरणाची वेळी कर तळमळ. वर बसलेला आहे तो महाराज, तो गांडुळासाठी नाही आणि कशासाठी, त्याला फक्त मासा पाहिजे, पोट भरायचं आहे. आणि मग असं अनेक विषय सुख महाराज ओरबाडून घेतलं जाणार आहे. हे याच्याकडून थोडं घेतलं जातं, त्याच्याकडून थोडं घेतलं जातं. हे असं महाराज मग हे सुख सांगताही येत नाही आणि धड भोगताही येत नाही. ज्यांनी भोगलं त्यांच्या महाराजच्या वासनेच्या द्वारे ते फुटून बाहेर आलं. म्हणून इंद्रा पडली ढगे, चंद्र झाला. ही मोठ्यांची कथा नव्हे, मोठी माणसंच अशी करतात असं समजायचं. मोठ्यांची कथा म्हणायचं नाही. बारकी माणसं यात पडत नाहीत महाराज, लहान लहान माणसं. आमचं कसलं महाराज फुटकळ आनंद, आमचा तकलादो आनंद. आमचा आनंद बाहेर सांगताही येत नाही आणि आम्हाला घरात भोगताही येत नाही. एका चोराने महाराज राजवाड्यात गेला, अट्टल चोर होता. आणि मग त्याला राजाच्या त्या झोपणाऱ्या खोलीमध्ये जड अशी पेटी भेटली. त्याने पेटी महाराज कोणाला कळायच्या अगोदर उचलून घराकडे आणली आणि दार लावलं आणि बघितलं उघडून, तर राजाचा पोशाखाची पेटी महाराज, सगळे जड जवाहर लावलेले पोशाख, वेगवेगळे अलंकार असणारे पोशाख. आणि मग महाराज हा घरात घालायचा, बायकोला म्हणायचा मी कसा दिसतोय बघ म्हणायचा. हे सगळं दारं बंद करूनच महाराज. आता ती म्हणायची तुमचं रूप मात्र राजाचं नाही, पोशाख राजाचा आहे. आता तुम्हाला कळालं काय म्हणायचं, पण ते म्हणून चालत नाही तिथं. आणि मग तुमच्या रूपाला हे शोभत नाही, काय करा आता, दसऱ्याचा सण आहे आणि काय करा, एक दिवस तुम्ही या संध्याकाळला कोण कोणाकडे बघतंय, सोनं द्यायच्या निमित्तानं माणसं नुसती फिरतात, राम राम म्हणतात, सोनं घ्या सोन्यासारखं करा. कोणाला बघायला कोणाकडे सवड आहे, त्यामुळे तुम्ही काय करा, हा पोशाख घाला आणि जा. तो म्हणाला जायचं माझ्या हातात आहे, पण यायची वाट बघू. आता हे असलं शर्ट आणि असले पोशाख काय उपयोगाचे हो, जे फाशीला द्यायला होते ते धड घरात भोगताही येत नाहीत, लोकांनी सांगता येत नाही. आणि मग सांगितलं तर लोक, राजा ओळखून त्याला दंड देईल. म्हणजे काही खुरपी, काही कुऱ्हाडी खंडे नवमीला पुजता येत नाहीत. याचं कारण तुम्ही ओळखलंय, काय सांगायचे ना. सोनं टाकायला आणि जर खुरपं ओळखलं तर त्याच्यापेक्षा जो चोरीचा माल आहे ते पुजायचाच नाही मला, तसाच ठेवायचा. असा काही चोरटा माल आमच्या अंतःकरणात आहे. काम क्रोधे केले घर ते, तो माल बाहेर काढायला पाहिजे. आणि आधी तुका म्हणे देह भरीला विठ्ठल. इकडनं विठ्ठल भरायची प्रक्रिया सुरू झाली की डायलिसिसच आहे महाराज. चांगलं घालायचं रक्त नाही, नास खराब रक्त घालायचं. खराब विकार आहे ते बाहेर काढले पाहिजे महाराज. ते विकार बाहेर निघतील तर विठ्ठलानं देह भरला जाईल. आणि जिथं विठ्ठल भरला जातो तिथं मात्र निरपेक्ष आनंद असतो, तिथल्या आनंदाला पारावर नाही. आणि मग तो आनंद भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. मग ब्रह्मसुखाचं जरी पान जीवनमुक्तीत असेल तरी महाराज तिथून खंड आहे. त्यात भक्तीला तिथं काय नाही. ब्रह्मरसाचं म्हणजे ब्रह्मानुभूती ज्याला होते ते विलक्षण सुख तो पुढल्या जन्मामध्ये भोगू शकत नाही, कारण त्याचं प्रारब्ध संपलेलं आहे. आता या जन्मामध्ये ज्ञानानं त्याचा आवरणभंग झालेला आहे आणि आता त्याला जन्म घेण्याकरता प्रारब्ध उरत नाही, म्हणून त्याला पुढं जन्म घेता येत नाही. तुकोबारायांचा मात्र आनंद असा नाही.
मी पुढं काय घेईन, जन्म घेईन मी नाना बहु सुशीन यातना. म्हणून हे आनंद आहेत हे मर्यादित आहेत, देह तादात्म्य रहित अवस्थेचे काही आहेत, काही देहाला धरून आहेत. म्हणून ह्या लौकिक आनंदापेक्षा, कर्मठांच्या आनंदापेक्षा, योग्याच्या आनंदापेक्षा, वेदांतेच्या आनंदापेक्षा माझा सगुण भक्तीचा आनंद याहीपेक्षा मोठा आहे. म्हणून ते म्हणतात आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही साना. तुकोबाराय सांगतात या आनंदाला कशाचीच उपमा देत नाही, या सुखाची उपमा देता येत नाही. तुकोबाराय सांगतात याला फार पुण्य पाहिजे. तुकोबाराय म्हणतात हा रस आनंदाचा, हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येथील. ज्यांना मी जीवनमुक्त जन्मतः झालेले 4 जण आहेत मला, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीशी जानोनी हरीच झाले. एवढे थोर शुकाचार्य महाराज, पण त्यांना देखील मी ब्रह्म आहे असे एक सोवळ ब्रह्म, मी खरोखर अहम ब्रह्मास्मी अशा अनुभूतीवर होते. उपसल्यानंतर महाराज ते वनाची रस्ता धरली. व्यास महर्षींना वाटत होतं हा मुलगा माझ्याजवळ थोडा काळ राहावा, आणि मग त्यांना अभिमान लागे शुकाचे. व्यासे उपराटी दृष्टी केली, जनक भेटीसी पाठविला तेने, अभिमान नाने खोटे केले, खोटे करून या लाविले अभ्यासी. आणि मग त्यांनी त्या अभिमान खोटा करायला कोणाकडे पाठवून दिलं, जनकांच्याकडे पाठवून दिलं. मला असं म्हणायचं आहे त्या काळामध्ये जनक राजा हा संसारी राजा आहे, पृथ्वीचं परिपालन करणारा राजा. त्याच्यापेक्षा उच्च ब्रह्मज्ञानी पुरुष काय जनक मोठा? ब्रह्मज्ञानी पुरुष, ब्राह्मण आहे शुकाचार्य.